आज अनेक नट नट्या ह्या ज्याला फिल्म इंडस्ट्रीमधील लोक म्हणू आपण, हिरो हिरोईन, ह्यांना ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी बरंच परावृत्त केलं जातं. समाजासाठी हे एक रोल मॉडेल असतात, पण हे लोक समाजाची दिशाभूल करत असतात. फॉर एक्झाम्पल, रवीना टंडन असेल, माधुरी दीक्षित असेल, हेमा मालिनी असेल, तर हे कधीही कपडे धुत नाहीत. पण हेमा मालिनी झालं, सलमान खान झालं, हे त्या फिल्म या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात. आणि यामधून ते असं दाखवतात की मी तुमच्यामधलाच एक घटक आहे, समाजामधला मी एक, जसे तुम्ही आहात तसाच मी सुद्धा आहे, असं भासवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि यामधून जो सर्वसामान्य व्यक्ती आहे तो असं समजतो की हे मोठे मोठे ॲक्टर माझ्यासारखेच आहेत आणि आपण ते प्रोडक्ट परचेस करायला लागतं. आणि यामधून जे चांगले लोक आहेत त्या चांगल्या लोकांनाच ॲडव्हर्टाइजची संधी दिली जाते. जे विलनचं काम करतात यांना ॲडव्हर्टाइजमेंट करताना आपण कधीही बघितलेलं नसेल. फॉर एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर, प्राण हा कधीही कोणत्याही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आलेला नाही. अमरीश पुरी कधीच बघितलं नसेल. तर हे लोक एका टेक्निकचा वापर करत असतात. त्या टेक्निकचं नाव सोशल प्रूफ टेक्निक असं या टेक्निकचं नाव आहे. आणि ह्या टेक्निकचा ॲडव्हर्टाइजमेंटवाले लोक हे वापर करतात आणि आपलं जे उत्पादन आहे किंवा जे प्रोडक्ट आहे ते विक्री करण्याचे काम हे लोक करत असतात.